26 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 211 ते 240. हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी. एक विचरती चराचरी पंडुकुमरा. मग आनिक ते अर्जुना साव्या बहुवा जतना. पंचप्राण मना पाढाऊ घेऊनी. बाहेरी यमने मांची काठी लाविली. आत वज्रासनाची पवळी पन्नासली. वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. तेत उल्हाट शक्तीचे निउजडे. मन पवनाचे निसुरवाडे. 17 पाणी याडे बळी याविले. तेव्हा प्रत्याहारी ख्याती केली. विकारांची सपिली बोहली. इंद्रिये बांधून आणली हृदया अंतू. तव धारणा वारो दाटिन्नले. महाभूता ते एकवटले. मग चतुरंग सैन्य निवटले संकल्पाचे. तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशान वाजत. दिसे तन्मयाचे झळकत एकछत्र. पाठी समाधी श्रियेचा अशेका. आत्मानुभव राज्य सोका. पट्टाभिषेकु देखा समरसे झाले. ऐसे हे गगन अर्जुना माझे भजन. आता एके सांगेन जे करती एक. तरी दोन्ही पालवेवरी. जैसा एक तंतू अंबरी. तैसा मी वाचून चराचरी जाणती ना. आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी. माझी समस्ते हे जाणोनी स्वरूप माझे. मग वाढ दाकुडे म्हणती सजीव निर्जीव नेनती. देखली वस्तू उजी लुटती मीच म्हणून. आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्य नेनवे. एकसरे व्यक्ती मात्राचे नावे नमूची आवडे. जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी जे उगेले. तैसे नमिजे भूत जात देखिले ऐसा स्वभावची तयांचा. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. तैसे जीव मात्र अशेका खालावती ते. अखंड अंगवर्ता होऊनी असती त्याची विनय हेची संपत्ती. जे जय जय मंत्रेस अर्पिती माझ्याची ठाई. नमिता मानापमान गळाले म्हणून औचिता मीची झाले. ऐसे निरंतर मिसळले उपासिती. अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती. आता ज्ञान यज्ञ यजिती ते भक्ती ऐक. परी भजन करती हातवटी. तू जाणत आसी किरीटी. जे मागो या गोष्टी केलिया आम्ही. तव आथीजी अर्जुन म्हणे हे दैविकी या प्रसादाचे करणे. तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. या बोला श्री अनंते लागटा देखिले तया ते. की सुखावलेनी चित्ते डोलू तू असे. म्हणे भले केले पार्था एरवी हा अनवसरू सर्वता. परी बोलवितसे आस्था तुझी माते. तव अर्जुन म्हणे हे काही चकोरे विन चांदणीची नाही. जगची निवविजे हातयाचे ठाई स्वभाव कीजी. एरे चकोरे ती आपुले चाडे. चांचू करीती चंद्राकडे. तेवी आम्ही विनू ते थोकडे देव कृपा सिंधू. जी मेघू आपुले प्रौढी जगाची आरती दवडी. वाचून चातकासी तहान केळी तो वर्षाव पाहुनी. परी चुळा एकाची चाडे. जेवी गंगे तेची ठाकणे पडे. तेवी आर्त बहुका थोडे तरी सांगावे देवे. तेथे देवे म्हणितले राहे. तो संतोषी आम्हा झाला आहे. तयावरी स्तुतू स्थाये ऐसे उरले नाही. पै परिस तू आहासी निकिया परी. तेची वकृता वराडिक करी. ऐसे पुरस्कारोने श्रीहरी आदरे बोललं. फार काय सांगू हे अर्जुना. याप्रमाणे कित्येक भक्त माझे गुणानुवाद गात चराचरामध्ये फिरत असतात. अर्जुना आणखी कित्येक भक्त पुष्कळ प्रकारांनी जतन केले पंचप्राण व मन यांना वाटाडे घेऊन बाहेरून यमनेमाचे कुंपण लावून आत वज्रासन रूपी आवार तयार करतात व त्यावर प्राणायाम रूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या आहेत. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले. त्यावेळी प्रत्याहाराने तर मोठाच पराक्रम केला. तो असा की काम क्रोधाधिक विकारांचा परिवारासह फडशा पाडून इंद्रियांना त्याने बांधून हृदयात आणले. एवढ्यात धारणारूपी घोडेस्वरांनी दौडून पंचमहाभूतांना एकत्र केले व नंतर संकल्पाचे चतुरंग मन बुद्धी चित्त अहंकार सैन्य मारले. त्यानंतर जय झाला रे झाला अशी ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एकछत्र चमकत असलेले दिसले. नंतर समाधीरूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभव रूपी संपूर्ण राज्यसुख त्याचा समरसतेने त्यास अभिषेक झाला पहा. अर्जुना
अशा प्रकारचे माझे भजन फार कठीण आहे. आता आणखी कित्येक ज्या प्रकाराने माझे भजन करतात ते सांगतो. एक तर वस्त्राच्या दोन्ही पदरामध्ये जसे एक सूत असते त्याप्रमाणे सर्व चराचरात माझ्याशिवाय ते दुसरा पदार्थ जाणत नाहीत. ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत जे काही आहे ते सर्व माझे स्वरूपच आहे असे जाणून मग लहान मोठा सजीव निर्जीव असा भेद न करता जी जी वस्तू दिसेल ती ती वस्तू परमात्माच असे समजून त्यास ते लोटांगण घालतात. ते आपला मोठेपणा विसरून समोरील पदार्थ नमस्कार करण्यास योग्य आहे का अयोग्य याचा विचार न करता जी जी वस्तू दिसेल त्या त्या वस्तूला त्यांना नमस्कार करणेच आवडते. जसे उंचावरून पडलेले पाणी एकदम तळाशी येते त्याप्रमाणे भूत मात्र पाहिले असता त्यांना नमस्कार करणे हा ज्यांचा स्वभाव आहे. अथवा फळबाराने लगडलेली झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते त्याप्रमाणे ते प्राणी मात्रापुढे नम्रपणाने असतात, जे नेहमी निर्गवी असून ज्यांची नम्रता ही संपत्ती आहे व ते जय जय मंत्राने आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात. नमस्कार करताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजच मद्रूप झाले आहेत. याचप्रमाणे मत्स्वरूपी मिसळून ते निरंतर माझी उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार एक. परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहिती आहेच, कारण आम्ही मागे गोष्टी तुला सांगितल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणतो व हे देवाच्या प्रसादाचे कार्य आहे म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल काय. या अर्जुनाच्या बोलण्यावरून त्याला श्रवणाची उत्सुकता आहे असे भगवंतांनी जाणले. त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. आनंदाच्या भरात देव डोलू लागले आणि म्हणाले, अर्जुना, फार छान केलेस. तसे पाहिले हे एकदा सांगितले असल्यामुळे ते बोलण्याचा हा प्रसंगच नव्हे, पण तुझी श्रवणाची उत्सुकता मला बोलणे पाडते आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, हे काय म्हणता? चकोर नसला म्हणजे चांदणे नसते की काय? जगाला शीतल करणे हा चंद्राचा स्वभावच आहे. चकोर मात्र आपली ताण भागवण्यासाठी चंद्राकडे चोच करतात. तशी आमची विनंती ती किती थोडी आहे. पण देवा, आपण कृपासिंधू आहात. महाराज, मेघ उदारपणे वर्षाव करून जगाची पीडा घालवितो. वास्तविक त्या पावसाच्या वर्षावापुढे चातकाची तहानती केवढी, पण चुळभर पाहण्यासाठी गंगेला जावे लागते. त्याप्रमाणे आमची इच्छा थोडी असो की बहुत असो ती देवापाशीच सांगितली पाहिजे. तेव्हा देव बोलले, हे असू दे. तुझी आस्था पाहून आम्हाला जो आनंद झाला आहे त्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. तू लक्षपूर्वक ऐकतो आहेस, हेच आम्हाला बोलायस लावते आहेत. अशी शाबासकी देऊन भगवंतांनी बोलण्यास प्रारंभ केला. तर आता ज्ञानयज्ञ तो असा, त्यात आधी संकल्प हा यज्ञस्तंभ, पंचमहाभूते हा मंडप आणि जीव ईश्वर भेद तो पशु आणि पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्श इत्यादी विशेष गुण आणि इंद्रिय व प्राण हीच यज्ञ सामुग्री असून अज्ञान हे तूप आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.